भाजप सेनेच्या युतीचा पहिला साईड इफेक्ट चंद्रपुरात दिसणार आहे। जिल्ह्यातील वरोरा क्षेत्राचे शिवसेना आमदार बाळू धानोरकर पक्षाचा राजीनामा देण्याची चिन्ह आहेत। काँग्रेस पक्षात प्रवेश करून ते चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। येत्या अगदी 2 ते 3 दिवसात धानोरकर काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचं चित्र आहे। 28 फेब्रुवारीला अशोक चव्हाण यांच्यासोबत मुंबईला या संदर्भात बैठक झाली आहे। युती झाल्यानं धानोरकर नाराज होते आणि युतीमध्ये लढणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांच्या कानावर बाळू धानोरकर यांनी टाकलंय। काँग्रेसकडून लोकसभा लढवून हंसराज अहिर यांना आव्हान देण्याची धानोरकर यांची तीव्र इच्छा आहे। बाळू धानोरकर आणि विद्यमान खासदार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या टोकाचे मतभेद आहेत। अहिर यांनी आतापर्यंत युतीमध्ये असताना विधानसभेसाठी निवडणुकीत मदत केली नाही असा बाळू धानोरकर यांचा आरोप आहे। त्यामुळे त्यांना अहिर यांच्या विरोधात निवडणूक लढवायची आहे। एकीकडे भाजप सेनेची युती झाली असली तरी दुसरीकडे आपण बघितलं गेलं तर वरोरा भद्रावती येथले आमदार सेनेचे आमदार बाळू धानोरकर यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि ते काँग्रेसच्या संपर्कात आहे। त्यांच्याशीच आपण बातचीत करू। नेमकी काय परिस्थिती, आपण का बरं काँग्रेसकडे जात आहे, का बरं काँग्रेसचा संपर्क साधत आहे? काँग्रेसचे लोक, या स्थानिक पातळीवरचे लोक माझ्या संपर्कात आहे। त्यांच्याकडे असा ठोस उमेदवार, माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्याकडे उमेदवार आहे, पण ठोस त्यांना वाटते की बाळू धानोरकर याच्याकडे सगळं सिस्टम आहे। आता सगळे बूथ प्रमुखापासून आमचे नियुक्त सर्व होऊन आहे, तर हा एक चांगला दावेदार आहे बा। तिथे माझ्या पाठीमागे लागले आहेत की बाबा हे जर आले आमच्याकडे तर या उमेदवार होऊ शकतात, अशी त्यांची विचारसरणी आहे। परंतु मी माझ्या संपूर्ण शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांची मीटिंग बोलवणार। त्या मीटिंगमध्ये आम्ही चर्चा करू, त्यांचे मन जाणून घेऊ, लोकांचा कौल घेऊ आणि ते उद्धवजींना सांगू। तोपर्यंत मी उद्धवजींना सांगणार नाही आणि ते संपूर्ण गोष्टी, तोपर्यंत मी कुण्या पक्षात प्रवेश करणार नाही। लोकसभेची तयारी कुठपर्यंत झाली आपली? माझ्या सहाय्यक विधानसभा क्षेत्रामध्ये माझं कार्य आहे, कारण साहेबांनी सांगितल्यामुळे माझ्यावरती आमदार असून सुद्धा विविध केसेस झालेले आहे। मी मोठे मोठे आंदोलनं सहाय्यक लोकसभा क्षेत्र म्हणजे विधानसभा क्षेत्रात केलेले आहे आणि शेवटच्या गावापर्यंत मी पोहोचलेलो आहोत। त्याच्यामुळे मला विश्वास आहे की मला निवडणूक जिंकणं हा माझ्यासाठी खूप मोठा विषय नाही आणि निवडणूक जर लढलो, साहेबांनी आशीर्वाद दिला तर 100% विजय संपादन केली शहरानं। तर हे होते आमदार बाळू धानोरकर यांचे हेच मत आहे की इथल्या स्थानिक लोकांशी, शिवसेना कार्यकर्त्यांशी बैठक घेऊन चर्चा करूनच समोरचा निर्णय ठरवला जाईल। निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।